स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे मित्रांनो. छत्रपती संभाजीनगर मनपामध्ये जवळजवळ 222 पदांकरता भरती प्रक्रिया निघणार आहे मित्रांनो. त्याबाबतची संपूर्ण अपडेट माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भूषण. BW एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. आणि मित्रांनो, मी आपल्या प्रॉडक्ट सेक्शनमध्ये विविध प्रकारचे प्रॉडक्ट दिलेले आहे मित्रांनो. ते प्रॉडक्ट जर तुम्हाला आवडले असेल तर तिथून तुम्ही ते खरेदी करू शकतात. मित्रांनो, हे प्रॉडक्ट तुम्हाला विविध प्रकारच्या डिस्काउंटमध्ये तिथं उपलब्ध असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्र, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये जवळजवळ 222 पदांची भरती प्रक्रिया निघणार आहे. ही माहिती दैनिक लोकमत या वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेली आहे. तर बघा सविस्तर अपडेट काय आहे. तर या भरती प्रक्रियेमध्ये जवळजवळ 11 पदे असतील व 222 जागा किंवा त्यापेक्षा जास्त किंवा कमी जागा असण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील रिक्त पदसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कायमस्वरूपी अधिकारी व कर्मचाऱ्यांची भरती अनेक वर्षापासून झालेली नाही. 222 पदे भरण्यास शासनाच्या विभागीय आयुक्तांकडून मंजुरी मिळाली आहे. येत्या 8 दिवसात म्हणजे पुढच्याच आठवड्यात मित्रांनो ही जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याची माहिती मिळालेली आहे मित्रांनो. त्यानंतर बघा, ही जी भरती प्रक्रिया ही खाजगी एजन्सीमार्फत होणार आहे आणि यामध्ये जवळजवळ 11 पदे आहे मित्रांनो. यामध्ये कनिष्ठ अभियंताचे 32 पदं आहे, उप अग्निशामक अधिकारीचे 4 पदे आहेत, सहाय्यक सुरक्षा अधिकारीचं 1 पद आहे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याचे 24 पदं आहेत, स्वच्छता निरीक्षकचे 12, पशुसंवर्धन पर्यवेक्षकचे 7, चालक यंत्रचालक याचे 15 पदं, उद्यान सहाय्यक याचे 6 पदं, अनुरेखक याचे 9 पदं, अग्निशामक याचे 100 पदं सगळ्यात जास्त याला असणार आहे व रोखपाल याचे 12 पदं, असे जवळजवळ 222 जागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. मित्रांनो, पुढील आठवड्यात ही जाहिरात प्रसिद्ध होईल आणि खाजगी कंपनीमार्फत ही भरती प्रक्रिया होणार आहे. तर मित्रांनो, ऑफिशियल जाहिरात आल्यानंतर आपण तशी अपडेट देऊ. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.